आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। मला आज्ञा द्यावी, मी माझ्या महालात न जाता सरळ तिथेच जातो। आज दुपारपर्यंत माझा यज्ञ संपूर्ण होईल। मी हुमातून प्राप्त झालेल्या दिव्य रथात बसून सरळ युद्धभूमीतच जाईन। आपण विश्वास ठेवावा पिताश्री, आजचा सूर्य त्या दोन्ही भावांच्या मृत्यू पश्चातच अस्त होईल। जा वत्सा, विजयी होऊन परत ये। हे वीर मेघनाद, आम्ही तुझ्या प्रचंड पराक्रमाची प्रशंसा करतो। आजपासून तू तिन्ही लोकात इंद्रजीत या नावाने ओळखला जाशील। यामुळे इंद्राची ख्याती नेहमीसाठी कलंकित राहील। आम्ही यांना तुझ्या भरवशावर पाठवत आहोत लक्ष्मण। लक्षात ठेव, आम्ही यांना लंका नरेश बनवण्याचं वचन दिलं आहे। हे वचन सत्यात उतरवण्यासाठी, यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या प्राणाचीही पर्वा नाही करणार। बंधू लक्ष्मणा, मेघनाद युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य ये। का? तो येथे येऊन भूतांचा बळी देतो, त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो। ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्राम भूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो। अरे घाबरटा, स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू। आपल्या कुळाची मर्यादा, देशाची मर्यादा नाहीशी करणाऱ्या द्रोह्या, धिक्कार आहे तुझा। हा काल नेहमी काही कामाचा नाही निघाला, एका वानरालाही थांबवू शकला नाही। जर थांबवू शकला असता तर दुसरा भाऊही अजूनपर्यंत लहान भावाच्या दुःखात वेडा होऊन मेला असता। परंतु आपण चिंता नका करू पिताश्री, आज मी तो अमोघ प्रयोग करायला जातोय, जो प्रयोग मी आजपर्यंत कधीही केला नव्हता। कारण कुठल्याही कठीण प्रसंगी तो प्रयोग करणं योग्य ठरलं असतं। आता ती वेळ आली आहे। आज मी कुलदेवी निकुंबलेच्या गुप्त मंदिरात जाऊन तो तांत्रिक यज्ञ करणार आहे, ज्यामुळे मला तो दैवी रथ प्राप्त होईल जो अजय आहे। परंतु आपण ही बातमी गुप्त ठेवावी, इतकी गुप्त की इथल्या लोकांनाही पत्ता लागणार नाही, ज्यामुळे माझा यज्ञ पूर्ण होईपर्यंत कुणालाही माहिती नसेल की मी कुठे आहे। आपण राक्षसी सेनेबरोबर महाभट योद्ध्यांना युद्धात पाठवा, ज्यामुळे वानर सेनेबरोबर दोन्ही भाऊ त्यात अडकले जातील आणि त्यांनाही पत्ता लागणार नाही। मेघनाद, तुझी ही योजना फार चांगली आहे, परंतु युद्धाची वेळ आहे। शत्रू आपल्या जमिनीवर आहे, म्हणून तुझ्या सुरक्षेसाठी थोडी सेना बरोबर ठेवली पाहिजे पुत्रा। आपण चिंता नका करू पिताश्री, माझ्या विश्वासातील योद्ध्यांचं एक दल मंदिराचं रक्षण करतील। मला आज्ञा द्यावी, मी माझ्या महालात न जाता सरळ तिथेच जातो। आज दुपारपर्यंत माझा यज्ञ संपूर्ण होईल। मी हुमातून प्राप्त झालेल्या दिव्य रथात बसून सरळ युद्धभूमीतच जाईन। आपण विश्वास ठेवावा पिताश्री, आजचा सूर्य त्या दोन्ही भावांच्या मृत्यू पश्चातच अस्त होईल। जा वत्सा, विजयी होऊन परत ये। विजयी भव। माते, जय माते, विजयाचा आशीर्वाद दे।
दादा, आपल्यावर इतकं मोठं संकट आलं आणि आपण मला जरासुद्धा जाणवू दिलं नाहीत. संकटाच्या यावेळी मला पूर्ण सेनेसह आपल्या मदतीस येण्याची परवानगी द्यावी, आज्ञा द्यावी दादा. नाही नाही नाही. दादा, काय झालंय? कुणाला नाही नाही म्हणताय? कुणा वेड्याला. वेडा? कोण दादा? तोच भरत. दादा भरत? होय, तोच तुझा भरत दादा. पूजेला बसलेला असताना असा वाटला जणू भरत यावेळी खूप काळजीत आहे. मी त्याच्या हृदयाची वेदना जणू काही अनुभवत आहे. अवश्य काळजीत असणार. हनुमानाने त्यांना सर्व काही सांगितलं असेल. मग अशा परिस्थितीत त्यांचं मन कसं स्थिर राहू शकेल? मी जर त्यांच्या जागी असतो ना, तर सर्व सेना घेऊन अयोध्येतून निघालो असतो. नाही नाही दादा, असंही असू शकतं ना की भरत दादा खरोखरच सेना घेऊन निघाले असतील? नाही, भरत असं नाही करणार. का? कारण तो मर्यादा समजतो. तो माझ्या आज्ञेशिवाय अयोध्या सोडून कधीही नाही येणार. परंतु जेव्हा आपणच संकटात आहात, आपल्या मदतीसाठी आपली परवानगी घ्यावी लागेल. कोण आहे आपल्या नंतर तिथे परवानगी द्यायला? गुरुदेव. गुरुदेवांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते अवश्य त्याला सांगतील की राम वनवासाच्या काळामध्ये अयोध्येच्या संपत्तीचा कधीच उपयोग नाही करणार. गुरुदेव धर्म आणि मर्यादा जाणतात आणि ते हेही जाणतात की माझा लक्ष्मण असताना मला कोणत्याही सेनेची काहीच आवश्यकता नाही. लक्ष्मण एकटाच अनेक सेनांना पुरेसा आहे. दादा, आपण मर्यादेची सीमा आहात. परंतु काहीही म्हणा, जर का मी असतो ना, तर सेना घेऊन कधीच निघालो असतो. परंतु भरत माझ्या आज्ञेशिवाय अयोध्येला असुरक्षित सोडून एक पाऊलही नाही उचलणार. मी त्याला ओळखतो लक्ष्मण. भरतासारखा महापुरुष धरतीवर अभावानच जन्माला येतो. त्याला मनापासून नमस्कार कर. हे अयोध्येच्या पवित्र माते, मी माझ्या लहान भावांना तुझ्याजवळ सोडून आलो आहे. त्यांचं रक्षण कर, त्यांची चिंता दूर कर. प्रभू, प्रभू, एक महत्वपूर्ण समाचार आहे. काय समाचार आहे? प्रभू, माझ्या गुप्तचरांनी समाचार आणला आहे की इंद्रजित मध्यरात्रीपासून देवी निकुंबलाच्या मंदिरात एक तांत्रिक यज्ञ करीत आहे. तर काय झालं? तो यज्ञ त्याला माझ्या हातून वाचवू शकणार आहे? आपल्याला माहित नाही लक्ष्मण बंधू. जर हा यज्ञ पूर्ण झाला तर त्याच्या ज्वाळेतून एक दिव्य रथ प्रकट होईल आणि जोपर्यंत इंद्रजित त्या रथावर बसलेला असेल तोपर्यंत इंद्रादी सर्व देवता मिळून सुद्धा त्याला पराजित नाही करू शकणार. हे स्वतः ब्रह्माजींचे त्याला वरदान आहे. ब्रह्माजींचं वरदान? होय. एकदा इंद्राने रावणाला बंदी केले होते आणि आपल्या बरोबर घेऊन जात होते. तेव्हा इंद्रजितने आपल्या अंतर्धान होण्याच्या मायावी शक्तीचा प्रयोग करून अदृश्य रूपात इंद्राच्या रथावर जाऊन न केवळ आपल्या पित्याचे बंध सोडले, परंतु इंद्राला बंदी करून आपल्या बरोबर लंकेला आणले. तेव्हा स्वर्गात सर्व व्यवस्था बिघडल्या कारणाने स्वतः ब्रह्माजी लंकेत प्रगट झाले आणि मेघनादला इंद्रजित नावाने अलंकृत केले. हे वीर मेघनाद,
आम्ही तुझ्या प्रचंड पराक्रमाची प्रशंसा करतो. आजपासून तू तिन्ही लोकात इंद्रजीत या नावाने ओळखला जाशील. यामुळे इंद्राची ख्याती नेहमीसाठी कलंकित राहील. आता मी तुझ्याकडे स्वर्गलोकाची व्यवस्था राखण्यासाठी देवराज इंद्राला मागतो. पितामह, आपण स्वतः मागायला आलात म्हणून इंद्राला परत करेन, परंतु त्या बदल्यात मला काय मिळणार? त्याच्याऐवजी तू जे वरदान मागशील ते आम्ही तुला देऊ. तर हे पितामह, जर आपण आमच्यावर प्रसन्न आहात तर आपण मला अमर करा. माझा मृत्यू कधीही न हो. हे असंभव आहे इंद्रजीत, कारण हे तर निसर्गाच्या व्यवस्थेला प्रतिकूल आहे. अरे मानवच काय, देवताही अमरत्व प्राप्त नाही करू शकत. हो, मी तुला असा वर देतो की जेव्हा तू स्वतःच्या कुलदेवी निकुंबलाचा तांत्रिक यज्ञ करशील तेव्हा त्याच्या होम अग्नीतून एक दिव्य रथ प्रकट होईल, ज्याचे घोडे मनाच्या गतीनं चालतील, आणि तुला ब्रह्मश्री नावाचं अस्त्रही प्राप्त होईल. तू जेव्हा त्या रथावर आरूढ असशील तेव्हा तुला ना कोणी पराभूत करेल ना कोणी मारेल. आमचं हे वरदान स्वीकार कर वत्सा. मला मान्य आहे. हे इंद्रजीत, निकुंबलाच्या ठिकाणी पोचण्याआधी आणि हवन संबंधी कार्य पूर्ण करण्या अगोदर जो शत्रू मारण्यासाठी आक्रमण करेल त्याच्याच हातून तुझा वध होईल, हेही तू लक्षात ठेव. जर कोणी देवीच्या गुप्त स्थानांवर पोचेल तरच आक्रमण करेल ना? प्रभू, अशा प्रकारे त्याच्या मृत्यूबाबत वक्तव्य केलं आहे. हीच वेळ आहे की बंधू लक्ष्मण आपले मुख्य योद्धे आणि सेनासहित त्या पहाडात असलेल्या निकुंबला मंदिरावर ह्याच वेळी आक्रमण करेल. दादा, मला आज्ञा द्यावी. आज मी त्या राक्षस कुमाराची जीवन दिलाच संपून टाकतो. अवश्य, परंतु युद्ध विचारपूर्वकच करावं. त्या महाभयंकर राक्षसाच्या मायेला मी ओळखतो. तो ब्रह्मास्त्राचा जाणकार आहे, बुद्धिमान आणि महामायावी होण्याबरोबरच परमवीरही आहे. इंद्रजीत जेव्हा रथात बसून आकाशातून संचार करू लागतो तेव्हा ढगांच्या आड लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या गतीचा पत्ताच लागत नाही. याचसाठी हे सौमित्र, तू वानरराज सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत अशा वीरवरांबरोबरच जा. निकुंबलाचं मंदिर ओळखण्यासाठी एखाद्या गुप्तचराला घेऊन जा. प्रभू, तिथे पोहोचण्याचा मार्ग फार लांबचा आणि वेडावाकडा आहे, परंतु मी तो मार्ग जाणतो जो लहान आणि गुप्त आहे. मी लक्ष्मणाला त्या मार्गाने सेनेसहित लवकरच तिथे घेऊन पोहोचेन. परंतु आम्हाला आपल्याला सोबत पाठवायला संकोच वाटतो. का प्रभू, माझ्यावर विश्वास नाही? आमच्या संकोचाचा वेगळा अर्थ काढू नका तुम्ही विभीषण महाराज. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे, परंतु आम्ही हेही जाणतो की या परिस्थितीत संकट आहे आणि आम्ही आपले प्राण संकटात नाही घालू इच्छित. आपण बरोबर बोलताय दादा. तिथे खूपच संकट आहेत, परंतु आपण निश्चिंत राहावं. आपला लक्ष्मण तिथे असताना महाराज विभीषणांच्या केसालाही कुणी धक्का नाही पोचवणार. गंधर्व राजकुबेराने स्वतः मला प्रकट होऊन सांगितलं आहे की युद्धात मेघनाद महाराज विभीषणांवर यम अस्त्राचा प्रहार करेल. हे अस्त्र त्याने यांच्यासाठीच सांभाळून ठेवलंय. कुबेराने मला त्या अस्त्रांच्या उपायांचा विधी आणि या अस्त्रांच्या संवारासाठी दुसऱ्या अस्त्रांची माहिती दिलेली आहे. दादा, आपण निश्चिंत होऊन आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही यांना तुझ्या भरवशावर पाठवत आहोत लक्ष्मण. लक्षात ठेव, आम्ही यांना लंका नरेश बनवण्याचं वचन दिलं आहे. हे वचन सत्यात उतरवण्यासाठी
यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या प्राणाचीही पर्वा नाही करणार. दादा, मी आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की जर मी आज मेघनाथाचा वध केला नाही तर माझं तोंड कधीही दाखवणार नाही. जर मी आज वचन जागले नाही, मी रघुवीरांचा सेवक नाही. ज्याला भोलेनाथांची साथ, त्या रघुरायाला शतशा प्रणाम. विजयी हो. ओम ह्रीं क्लीं निकुंबलाय देवयाय नमः. सुमित्रानंदन, ते पहा, त्या गुहेमध्ये आमच्या निकुंबला देवीचे मंदिर आहे. त्याच्या दरवाजावर मेघनाचे वीर सैनिक पहारा देत आहेत. तो आत बसला आहे. त्याचा रथ बाहेर उभा आहे. तो होम करत आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ओम राम ओम ह्रीं क्लीं ज्वाले हे ज्वाले. ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. ज्वल हम तं लं चं फट् स्वाहा. आपल्या सैनिकांना सांगा की त्या पहारेकरांवर हल्ला करा आणि शत्रुसेनेचा मोर्चा तोडून आत जाण्याचा मार्ग करा. महाराज सुग्रीव, तो मार्ग उघडताच आपण आपल्या प्रमुख योद्ध्यांसह आत निघून जावे आणि ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे यज्ञाचा विध्वंस करावा. त्याला आपली तांत्रिक पूजा अर्धवट सोडण्यास भाग पाडावी. मग मेघनाथ बाहेर येईल आणि लक्ष्मण त्याला युद्धाचे आवाहन करेल. घाई करा महाराज सुग्रीव. तशी आज्ञा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर बाहेर लढत राक्षस वानर, आत होतासे मंत्रोच्चार. पार करुनी लंका आले, कठीण त्यांना कुठला द्वार. कठीण त्यांना कुठला द्वार. हातांनी हतियारांनी घाले विघ्न त्या यज्ञात. यज्ञ पूर्ण झाले तर अजय होईल लंकेश कुमार. अजय होईल लंकेश कुमार. यज्ञाची ज्वाला शमत शमत पावन यज्ञ शुद्ध करे. पावन यज्ञ शुद्ध करे. यज्ञात विज्ञानावयासाठी सैनिक महायुद्ध करे. सैनिक महायुद्ध करे. साधकाचा आराधकाचा मार्ग. साधकाचा आराधकाचा मार्ग बाधक बनून युद्ध करे. नाही विचलित हो रथ इंद्र, कोणी कितीही प्रयत्न करे. कोणी कितीही प्रयत्न करे.
मेघनाच्या ललकारण्याने असे वाटते की हनुमान, सुग्रीव आणि जांबुवनजी त्याच्या यज्ञाचा विध्वंस करण्यात सफल झाले आहेत. आता मेघनाथ बाहेर येईल आणि आपल्या रथावर बसून त्या वटवृक्षाकडे जाईल. वटवृक्षाच्या दिशेला? होय, आपण माझ्या बरोबर यावे. आपल्याला त्याच्या आधी तेथे गेले पाहिजे. बंधू लक्ष्मणा, मेघनाथ युद्धात जाण्याआधी एक वेळ येथे अवश्य ये. का? तो येथे येऊन भूतांचा बळी देतो, त्यानंतरच युद्धाला प्रवृत्त होतो. ह्याच तांत्रिक कर्माच्या प्रभावाने तो संग्रामभूमीत आपल्या शत्रूवर विजय मिळवून त्यांना बंदी बनवतो. आज त्याला हे कर्मही पूर्ण करू देऊ नकोस. तो आल्यावरच त्याला युद्धासाठी ललकारून आपल्या तेजस्वी बाणांनी त्या महाबळी राक्षसाचा संहार करावा. तो येतच असेल. चला. बंधू लक्ष्मणा, आपल्या बाणाचे लक्ष्य करताना सावध राहा. थांबव. राक्षस कुमार, मी तुला युद्धासाठी आवाहन देतो. आपली अस्त्र घेऊन सावध रहा. अवश्य लक्ष्मण, तू 2 दिवसापासून माझ्या हातून मरता मरता वाचलायस, परंतु आज तू इथून जिवंत परत नाही जाऊ शकणार. मी तुझ्याशी अवश्य युद्ध करीन, परंतु त्याआधी मला माझ्या देशद्रोही कुलद्रोही काकाला प्रणाम करू देत. विभीषण काका, देशद्रोही आणि कुलद्रोही तर ऐकले होते, परंतु संतानद्रोही नव्हते ऐकले. आज आपण तेही पद प्राप्त केलं. मी तुमच्या पुत्रासारखा आहे, तरी सुद्धा माझ्या गुप्त आणि मार्मिक ठिकाणांवर, जिथे लंकेचे साधारण लंकावासी पोहोचू शकत नव्हते, तिथे तुम्ही शत्रूला घेऊन आलात. हा! माझ्याशी असा द्रोह केल्यामुळे आज तुम्ही संतानद्रोही म्हणवण्याच्या अधिकारासही पात्र झालात. अरे हे राक्षस राजकुमार, तुझाही जन्म याच मातीत झाला. तू या देशाच्या राजाचा सख्खा भाऊ, तरी सुद्धा तुला ना आपल्या कुटुंबाबद्दल आपलेपणा, ना आपल्या आप्तजनांबद्दल प्रेम आणि नाही आपल्या जातीबद्दल अभिमान राहिला आहे. अरे घाबरटा, स्वजनांचा परित्याग करून दुसऱ्यांची विचारसरणी स्वीकारली आहेस तू. आपल्या कुळाची मर्यादा, देशाची मर्यादा नाहीशी करणाऱ्या द्रोह्या, धिक्कार आहे तुझा. मेघनाद, तू स्वतः कधीही मोठ्याचा सन्मान करण्यास नाही शिकलास आणि दुसऱ्यांना मर्यादेचे धडे शिकवायला निघाला आहेस. मूर्खा, मी जे केले आहे ते आपल्या देशातील जनतेच्या भल्यासाठीच केले आहे. तू आणि तुझे वडील सर्वांना अधर्माच्या नौकेवर बसवून असहाय्य स्थितीत बुडवायला निघाला आहात, परंतु मी आपल्या देशवासियांना धर्माच्या मार्गावर आणून तुमच्या पापापासून त्याचे रक्षण करू इच्छितो. अधर्मी, अन्यायी, क्रूर आणि अत्याचारी राजाचा त्याग करणाऱ्याला देशद्रोही नाही म्हणत. जो धर्मापासून भ्रष्ट झालेला आहे, ज्याने पाप करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे, अशा व्यक्तीचा त्याग करण्याने मनुष्य त्या प्रकारे सुखी होतो जसे हातावर बसलेला विषारी सापाला टाकल्यावरती प्राणी निर्भय होतो. जो दुसऱ्याचे धन लुटतो, जो परक्या स्त्रीवर हात टाकतो, त्या दुरात्म्याला जळणाऱ्या घराला सोडण्यासारखे सांगितले आहे. परस्यो हरणे युक्तम परदारा विवर्षकम त्याज्य महादुरात्मनम वैशम पजतम यथा. तुझ्या वडिलांच्या याच पापामुळे आता ही लंकापुरी नाही राहणार, तूही नाही राहणार आणि तुझे वडीलही नाही राहणार. अगोदर तूच राहणार नाहीस. तू लंकेवर कलंक आहेस.
लंकेच्या पवित्र धर्तीवर जगण्याचा तुला काही अधिकार नाही. म्हणून मी तुला तिथे पाठवतो जिथे यमराज तुला दंडाची शिक्षा देईल. लक्ष्मण, तुझ्या रक्षण करण्यामुळे हा केव्हापर्यंत जिवंत राहील आणि तू ही कुठवर जिवंत राहशील. प्रथम तुझंच कल्याण करतो. लक्ष्मणावर सोडिला ब्रह्मास्त्र, अतिविनम्र होत लक्ष्मणाने ब्रह्मास्त्रास वंदन केले. जाऊन लक्ष्मणा जवळ ब्रह्मास्त्र विना परिणाम परताला. काय रहस्य कशी ही माया इंद्रजीत ही समजू ना शकला. पाथ प्रयास लावनी केला लक्ष्मणावर वार. पाशपातवर वसती पशुपती प्रभु साक्षात. पाशपात ओझळ झाला
झाला प्रयास पशुपतीनाथही अबोल झाले ज्यावर होता विश्वास होई नारायण अस्त्राने दुष्टांचा सर्वनाश शेष नागावर करील कसा हास्त्र प्रहार साधारण मानव नसे हा लक्ष्मण महान ओळख लक्ष्मणाच्या शक्तीला असफल होई सर्व काम मला वाटतं मेघनाथ आज परत पळून गेला. नाही लक्ष्मणा, त्याचा काही भरोसा नाही. काय माहित काय चाल खेळतोय. तू सावध राहा.